नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली असल्याचं आपण पाहिलं। मुंबईच्या प्रभाग 46 मध्ये भाजपच्या योगिता कोळी या सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई प्रभाग क्रमांक 46 चा हा निकाल आपण पाहतोय। भाजपच्या योगिता कोळी त्या ठिकाणी आघाडीवर आहे, तर मुंबई प्रभाग क्रमांक 196 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पद्मजा चेंबूरकर विजयी झाल्यात। तर मुंबईच्या प्रभाग 74 मध्ये मनसेच्या विद्या आर्या सुद्धा विजयी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरे बंधूंना चांगलं यश या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसतंय। मुंबईच्या प्रभाग 61 मध्ये काँग्रेसच्या दिव्या सिंह या विजयी झाल्या असल्याची अपडेट। मुंबई प्रभाग क्रमांक 61 मधून काँग्रेसच्या दिव्या सिंह या विजयी झालेल्या आहेत। हा निकाल सध्या आपण पाहतोय। मुंबई प्रभाग क्रमांक 61 मधून काँग्रेसच्या दिव्या सिंह सध्या काँग्रेसचा आकडा हा 14 आपल्याला बघायला मिळतोय आणि या आकड्यांमध्ये काहींचा बदल होण्याची शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय भाजप आणि शिंदेची शिवसेना 130 वर, तर ठाकरे, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना एकूण 72 जागा मिळताना या ठिकाणी पाहायला मिळतात। काँग्रेस आणि वंचितची युती 14 जागा काँग्रेस आणि वंचितने मिळून या ठिकाणी मिळवल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर ठाण्यामध्ये आता जाऊया। ठाण्यामध्ये भाजपला 19 जागा मिळाल्या, तर शिंदेच्या शिवसेनेला 34 जागा मिळाल्या। तर ठाकरेंची शिवसेना 5, मनसे 1 आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना 7 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळताना दिसतात। आता जाऊयात पुण्यात भाजपला एकूण 92 जागा मिळाल्या, तर शिंदेची शिवसेना त्या ठिकाणी 0 वर आहे। तर आपण पाहतोय काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आणि ठाकरे बंधूंना खातंही उघडता आलेलं नाहीये। शरद पवारांची राष्ट्रवादी 2 वर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यामध्ये केवळ 8 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। नाशिकमधलं चित्र आपण पाहूयात। भाजप 60 जागा नाशिकमध्ये घेताना दिसतंय। शिंदेच्या शिवसेनेला 37 जागा आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा, या दोघांची त्या ठिकाणी युती होती। तर ठाकरेंची शिवसेना 12, मनसे 1, काँग्रेस 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 0 आपल्याला पाहायला मिळतं। तर आता जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरात भाजपला 27 जागा मिळतात, शिंदेच्या शिवसेनेला 14 जागा आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळताना पाहायला मिळतात। काँग्रेसला 28 तर शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 1 जागा कोल्हापुरात मिळताना दिसतेय। मात्र या ठिकाणी काँग्रेसला 28 जागा मिळालेल्या आहेत। मोठा विजय खरं तर काँग्रेससाठी म्हणावा लागेल। आता जाऊयात अहिल्यानगरमध्ये। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती होती, त्या ठिकाणी 25 आणि 27 असा हा आकडा त्या ठिकाणी शिवसेनेला 10 जागा